हॉटेलमध्ये मिळतो तसा मऊ लुसलुशीत आणि त्याहून भारी ग्रेव्ही, अगदी सोपी आणि तेवढीच झटपट बनणारी, हॉटेलपेक्षा भारी चवदार. चला तर मग करूयात पनीर मखनी किंवा पनीर बटर मसाला. चला तर मग रेसिपी बघूया. पण त्या अगोदर नमस्कार, मी प्रज्ञाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाच मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वात पहिला आपल्याला पनीरसाठी मसाला तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे कांदे घेतलेले आहेत. त्याला असे चिरून, उभे चिरून, आडवे चिरून असे घेणार आहे आणि कांदा आणि टमाट्याची पेस्ट करून घेणार आहे. कांदा टमाटा एकत्र केलात तरी चालेल किंवा वेगवेगळा केलात तरी चालेल. आणि इथे मी 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत. हे आता आपल्याला न पाणी घालता वाटून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक पेस्ट करायची आहे. या पद्धतीने पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची. आता ह्याला साईडला ठेवूया. पनीरचा मसाला तयार करून घेऊया. जो वाटीमध्ये मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालून चांगली पेस्ट हलवून घ्यायची, चांगली हलवून घ्यायची. त्याला हलवल्याच्या नंतर ह्याला सुद्धा आता साईडला ठेवून पनीरचे आपण जसे लागतील तसे तुकडे करून घेऊयात. कसे तुकडे केलेत तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करून घ्या. कढई ठेवायची गॅसवरती. कढई चांगली गरम झाल्याच्या नंतर तेल टाकायचं. तेल हलकं तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे केले होते ते घालायचं. त्याच्यावरती लाल मिरची घालायची किंवा तुमचे घरचं लाल तिखट घातलात तरी चालेल. एक 5 मिनिटं चांगल्या पनीरला हलवून घ्यायचंय. जास्त करपवायचं नाहीये. एक हलकसं तेलामधून फ्राय करून काढायचं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 तेजपत्ता घ्यायचा. तेजपत्ता टाकल्याच्या नंतर जी आपण पेस्ट तयार केली होती ती घालून घ्यायची. पेस्ट टाकल्याच्या नंतर मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. 8 मिनिटानंतर मी झाकण काढते, पुन्हा एकजीव करून घेते आणि जे पनीर मसाला दुधामध्ये आपण मिक्स करून घेतला होता तो मसाला आपण ह्याच्यात घालूया. चांगला मसाला पूर्ण 5 ते 10 मिनिटं चांगला त्याला हलवून घेऊया. साईडनं पूर्ण मसाला चिटकलेला आहे त्यामुळे आपला मसाला चांगला परफेक्ट भाजला गेलेला आहे. आता ह्या स्टेज मध्ये आपण इथे पाणी ओतून घेऊया. पाणी ओतून पुन्हा 1-2 मिनिटं हलवणार आहे आणि झाकण ठेवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपला मसाला चांगला भाजला पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया. लाल तिखट तुमच्या चवीनुसार घातला तरी चालेल. आपण सुरुवातीला पनीर भाजताना सुद्धा लाल तिखट टाकलेलं आहे. जर तुम्हाला अजून तिखट हवे असेल तर तुम्ही अजून टाकलात तरी चालेल. आता पनीर टाकून घेऊया. पनीरचे तुकडे टाकल्याच्या नंतर पूर्ण 5-10 मिनिटं पनीरला सगळा मसाला लागल असं एवढं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि पाणी इथं घेताना गरमच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायचं आणि गॅस बारीक, मोठा गॅसवरतीच उकळी काढायची. उकळी काढल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि ताट झाकून एक 10 मिनिटं आपल्याला पनीर शिजवून द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण प्लेट काढून बघूया. मसाला देखील आपला चांगला शिजलेला आहे. तेल देखील चांगलं सुटलेलं आहे. थोडीशी ग्रेव्ही मला अजून पातळ वाटते त्यामुळे मी पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं अजून शिजून देणार आहे. मगाशी 10 मिनिटं आणि आता 10 मिनिटं, टोटल मला 20 मिनिटं लागले भाजी शिजवण्यासाठी. बघा, आता मी ताट काढून दाखवते. आहा, किती मस्त कलर आलेला आहे. तेल देखील किती छानसं सुटलेलं आहे. ग्रेव्ही देखील थिक्क झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता ह्या स्टेजवरती मी गॅस बंद करते. अशा पद्धतीने आपली तयार आहे पनीर बटर मसाला. तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल वरती. थँक्यू सो मच.